दुर्गा, उशीर होतोय का? औक्षणाचं ताट घेऊन या आणि येताना ओलांड्याला माप पण घेऊन या. दुर्गा, अगं हे काय? मी तुम्हाला औक्षणासाठी आरतीचं ताट आणायला सांगितलं होतं. तुम्ही बॅग्स काय घेऊन आलाय? काय गोंधळ झालाय? आजी, आजवर या घरात आम्ही बऱ्याच चुका केल्या, पण प्रत्येक वेळी त्या चुकांची आम्ही शिक्षा सुद्धा भोगली. मग चूक मोठी असो किंवा छोटी, एजेने आम्हाला कधीच दया दाखवली नाही. आणि आम्हाला असं वाटतंय ज्याने चूक केलीये तिला शिक्षा पण मिळायलाच हवी. आणि या लीलाने तर तिला कधीच माफ केलं जाऊ नये अशी चूक केली आहे. चूक काय, तिने या घरातल्या लोकांना फसवण्याचा गुन्हा केलाय. आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून लीलाला या घरात गृहप्रवेश करू द्यायचा नाही असं ठरवलंय आम्ही. दुर्गा, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? लीला या घरची सून आहे, तुमची सासू आहे ती आता. अभिरामची बायको आहे लीला, हे तिचंच आहे. आणि तिला गृहप्रवेश नाकारायचा असं कसं चालेल? हा, चला चला, तिला आत घ्यायचं. चला लवकर. आजी, तुम्ही तिला आत घ्या, आम्ही तुमच्या विरोधात जाणार नाही. पण आम्ही तिघीही हे घर सोडून कायमचं चाललो. दुर्गा, थांब दुर्गा. सरस्वती, सौजनीताई, असं करून कसं चालेल? तुम्ही लीलाला घरात घेतलं नाहीत तर आम्ही कुठे जाणार? नका चिंता करू आणि धीर सोडू नका. दुर्गा, हे बघ, लीलानं आपल्या सगळ्यांची फसवणूक केली आहे. पण आता ती अभिरामची बायको झाली, या घराची सून झाली आहे ती. तिचा गृहप्रवेश नाकारू नका ग. हे बघ, तुम्हाला जे काही विचारायचंय तिने का केलं, कशासाठी केलं, जी काही शहानिशा करायची ती नंतर करा ना, पण गृहप्रवेश आधी करून घेऊया. नाही आजी, आम्ही त्या मुलीचं औक्षण करणार नाही, तिला माप ओलांडू देणार नाही आणि तिला घरात सुद्धा येऊ देणार नाही. दुर्गा, अहो तुम्ही असं काय बोलताय? हे बघा, लग्नात जो काही गोंधळ झाला ना त्यासाठी मी मनापासून तुमची माफी मागतो. हे बघा, सगळ्यांच्या साक्षीने एजे आणि लीलाचं लग्न झालंय. आता हे तुमचं घर, तिचं सासर आहे. प्लीज तुम्ही तिचा स्वीकार करा. काकांचं बरोबर आहे दुर्गाबाई, आता आपल्याला लीलाला घरी न्यावंच लागेल. आणि तसंही बाबांनी अजून या बाबतीत काहीही विरोध दर्शवला नाहीये.
त्यांची काहीच हरकत नाही तर आपण विरोध करणारे कोण आहोत? एजेंनी अजून त्यांचा निर्णय सांगितलेला नाहीये. याचा अर्थ त्यांची या लग्नाला सहमती आहे असं होत नाही. ते गप्प आहेत म्हणजे नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी सुरू, आणि त्यांनी ते स्वतः आपल्याला स्पष्टपणे सांगेपर्यंत आपण निष्कर्ष लावायला नको. बर बर ठीक आहे. पण दुर्गा, घरी आलेल्या पाहुण्यांना असं दारात अडवून ठेवणं बरं दिसतंय का? ठीक आहे आजी, मग आम्ही निघतो. नाही ग, असं करू नका बाळांनो. नाही आजी,